नमस्कार मित्रांनो, मी श्री पाटील लक्ष्मण विश्वनाथ, सोयीसुचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 1. आज आपण प्रकरण जे आहे 8वं, म्हणजे 8 नंबरचे प्रकरण आहे धातू विज्ञान, हे आपण आज पाहणार आहोत. सुरुवातच आपण करूया. त्यातले जे पॉइंट आहे ते बघूया आपण. धातूचे भौतिक गुणधर्म, धातूंचे रासायनिक गुणधर्म, अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आणि त्यानंतर धातू विज्ञान विविध संकल्पना. त्यामध्ये अधातूंचे भौतिक गुणधर्म, जसं आपण धातूंचे भौतिक गुणधर्म पाहणार आहोत, तसंच अधातूंचे भौतिक गुणधर्म पाहणार आहोत. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी आणि आयनिक संयुगे, हे एवढे आपण पॉईंट्स पाहणार आहोत. हा जो हा तुम्हाला दिला आहे की आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली आणि तेव्हापासून आपल्याला खनिजांची, द्रव्यांची आणि वायूंची उत्पत्ती झाली, असं तेव्हापासून आपल्याला माहिती आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण पाहत असताना तर आपल्याला मूलद्रव्यांचे वर्गीकरण जे आहे प्रारंभीच्या काळात त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मानुसार धातू, अधातू, धातू सदृश्य, हे सर्व आपण नवीला पाहिले आहे. हे जे थोडक्यात थोडी माहिती आपण नवीला पाहिलेली आहे. आणि आपण हे 3 फार महत्त्वाचे, धातू, अधातू आणि धातू सदृश्य, ह्या प्रकारामध्ये करण्यात येतं त्याचं वर्गीकरण त्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार, आणि आजही ते उपयोगात आणतायत. आणि त्याची माहिती आजसुद्धा आपण घेत आहोत. त्यांचा वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण अगोदर केलेला आहे मागील इयत्तेमध्ये, आणि ह्या पाठामध्ये आपण त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. काय आहे बघा, धातू व अधातूंचे भौतिक गुणधर्म कोणकोणते आहेत. धातूंचे भौतिक गुणधर्म जसं आपण नवीला पाहिले तेच गुणधर्म या ठिकाणी आहे. काय असे धातू? धातू स्थायी स्वरूपात आढळतो. तापवात काय आहे त्याला? पारा. हे आपण सर्व नवीला माहिती, आपल्याला नवीला गेले आहे. त्यामध्ये पारा आणि गॅलियम हे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. त्यांना चकाकी असते आणि वातावरणातील ऑक्सिजन आणि आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायूंचा जो सोबत धातूंच्या पृष्ठभागाशी अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी कमी होते. धातूंना चकाकी आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु ती चकाकी कमी होण्यास कारण ऑक्सिजन आणि आर्द्रता जी असेल किंवा वायू असतील यांच्यामुळे काय होते, धातूंची चकाकी कमी होते, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यांना वर्धनीयता गुणधर्म आहे, तन्यता गुणधर्म आहे, ते नंतर उष्णते सुवाहक आहेत, नंतर विद्युत सुवाहक आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. धातू साधारणपणे कठीण असतात, हे देखील आपल्याला माहिती आहे की कठीण असतात, परंतु गण 1 मधील अल्क धातू, उदाहरणार्थ लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम, हे मात्र अपवाद त्याला आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की सोडियम चाकूने सहज कापता येतो, म्हणजे तो कठीण नाही. म्हणजे गण जो 1 आहे त्या गणात, आणि गण आणि आवर्तन आपल्याला सर्वांना माहिती आहे, ते पहिला जो गण आहे त्यामध्ये हे आपल्या मूलद्रव्य दिसून येतात. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ह्याला हे अपवाद आहेत, ते फार मऊ आहेत, सहज सुरीने कापता येतात. धातूंचा द्रवणांक आणि गलनांक उच्च असतो. म्हणजे द्रवणांक जो आहे, द्रवात रूपांतर होणं सहजासहजी लवकर द्रवात रूपांतर होत नाही, आणि गलनांक जो आहे म्हणजे वाफेवर रूपांतर लवकर होत नाहीत, उच्च असतो. उदाहरणार्थ टंगस्टन तुम्हाला सर्वांना माहिती आहे कुठं असतो, बल्बमध्ये असतो. त्याची जी फिलामेंट असते त्या टंगस्टन, त्याचा द्रवणांक सर्वात उच्च किती, 3422 अंश सेल्सिअस आहे. तर त्याच्या उलट सोडियम, पोटॅशियम आणि पारा, गॅलियम या धातूंचे द्रवणांक आणि गलनांक खूप कमी आहेत, यांचं फार कमी आहेत. सोडियम आहे, पोटॅशियम आहे, पारा आहे. काही धातूंवर आघात केला की त्यापासून ध्वनी निर्माण होतात. लोखंड आहे बघा, लोखंडात तुम्ही एखादा घाव करा, आवाज येतो. ॲल्युमिनियम असेल, तांबं असेल, यांना तुम्ही घाव करा, आघात करा त्याच्यावरती, त्याच्यापासून ध्वनी निर्मिती होते. याला आपण नादमयता असं म्हणणार आहोत.
असे धातू नादमय धातू म्हणून ओळखले जातात. म्हणजे ज्यापासून ध्वनी निर्माण होतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, नादमय धातू असं आपण म्हणणार आहोत. आता जसं आपण धातूंचे भौतिक गुणधर्म पाहिली तशी आता अधातूंचे पण भौतिक गुणधर्म पाहिजे. इथे जे जे पाहिलं आपण काय पाहिलं की धातू हे स्थायी स्वरूपात, तशी आता काय असणार ते अधातू आपला शक्यतो जास्त करून वायू स्वरूपात असतात. स्थायू तर काही अधातू हे वायू स्वरूपात आढळतात. आता या ठिकाणी यास अपवाद काय, ब्रोमीन आहे. आता धातू अधातू जे आहे ते स्थायी स्वरूपात, काही वायू स्वरूपात, परंतु त्याला काही अपवाद आहे की ब्रोमीन सारखा जो आहे तो आपल्याला द्रव अवस्थेमध्ये आढळून येतो. अधातूंना चकाकी नसते. आता जे फरक स्पष्ट करून एक लक्षात ठेवायचं आहे, हा पारा आहे, इथं काय आहे, ब्रोमीन आहे. हा अपवाद या ठिकाणी दाखवायचा आहे. जे अपवाद असतात त्याचा फरक स्पष्ट करा, एक पॉईंट त्याचा येणार आहे. यास अधातूंना चकाकी नसते, परंतु आयोडीन यास अपवाद आहे. इथे चकाकी आहे धातूमध्ये, अधातूमध्ये चकाकी नसते, परंतु अपवाद असतोच. अपवाद काय आहे, या ठिकाणी आयोडीन जो आहे, आयोडीन हा अपवाद आहे की त्याला चकाकी आहे, कारण त्याचे स्फटिक हे चमकदार असतात, क्रिस्टल स्वरूपात जे असतात त्यांना चकाकी असते. अधातूंना कठीणपणा नसतो, अपवाद हिरा आहे. बरेच म्हणजे बहुतेक सर्व जवळपास अधातूंना कठीणपणा नसतो, अपवाद आहे हिरा, त्यामध्ये फक्त जो कठीण आहे ते कार्बनचे अपरूप आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. अधातूंचे द्रवणांक आणि उष्णतांक कमी असतात. अधातूंचे विद्युतचे उष्णतेचे दुर्वाहक असतात. ग्राफाईट फक्त जे आहे त्याला अपवाद आहे की तो सुवाहक आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. एक पुढचं बघूया आपण, धातूंचे रासायनिक गुणधर्म. काय रासायनिक गुणधर्म आहेत बघूया आपण. धातू हे क्रियाशील असतात, ते सहजपणे इलेक्ट्रॉन्स गमावतात व त्यांचे धनप्रभारित आयन होतात, म्हणून त्यांना विद्युत धन मूलद्रव्यही म्हणतात. उदाहरणार्थ बघा, सोडियम एक इलेक्ट्रॉन्स तो दुसऱ्याला देऊन टाकतो, क्रियाशील आहे, तो देऊन टाकतो आणि म्हणून तो धनप्रभारित होतो. आणि म्हणून इथे म्हटलंय बघा, जे पदार्थ उष्णतेचे सुवाहक असतात ते बहुधा विद्युत सुवाहकही असतात. त्याचप्रमाणे विद्युत उष्णतेचे दुर्वाहक हे विद्युत दुर्वाहक असतात. यास अपवाद हिरा आहे, जो विद्युत दुर्वाहक असतो परंतु उष्णतेचा काय तो सुवाहक आहे. हा एक तुम्हाला प्रयोग दिलेला आहे. काय आहे तो प्रयोग, एक साहित्य मागे सांगितलंय, रासायनिक पदार्थ ॲल्युमिनियम, तांबे, लोखंड घ्यायला सांगितलंय. आणि आता या ठिकाणी एक टीप दिली, सोडियमचा वापर आपण शिक्षकांनीच करायचा आहे, कारण की तो फार क्रियाशील आहे. जरी वातावरणात त्याला आपण उघडा ठेवला तरी तो वातावरणाच्या ऑक्सिजनशी संयोग होतो, इतका तो क्रियाशील आहे. म्हणजे तो आपला जो बाह्यतम कक्षातला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो ताबडतोब दुसऱ्याला देऊन टाकतो आणि म्हणून तो धनप्रभारित लगेच होतो. आता यामध्ये काय सांगितलंय, कोणता धातू सहजपणे पेट घेतो. आता या ठिकाणी धातू एक एक घ्यायचा आहे, पेट घेतो का, कोणकोणते आहेत, ॲल्युमिनियम आहे, तांबे आहे, लोखंड आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोणता पेट घेणार आहे आणि कोणता नाही. पेटल्यावर धातूचा पृष्ठभाग कसा दिसतो ते बघा. धातू ज्योतीवर जळत असताना ज्योतीचा रंग कोणता आहे ते बघा. आता या ठिकाणी लोखंड जो आहे तो जळणार नाही लवकर, ॲल्युमिनियम, तांबे पण नाही, परंतु या ठिकाणी मॅग्नेशियम जी आहे ती मॅग्नेशियमची फीत असते ती उच्च तापमानातील जळते. सोडियम तर घ्यायचं कारण आहे, कारण तो तुम्ही त्याला उष्ण द्यायची पण गरज नाही आहे, तो वातावरण जरी ठेवला तर त्याचा तो जळायला लागतो, त्याचा म्हणजे इतका तो क्रियाशील आहे. आता बघूया आपण धातूंच्या अभिक्रिया ज्या आहेत त्या बघूया आपण, की धातू जर आपण ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया जर पाहिली आपण तर इथं काय होतं बघा. फक्त एवढं वाचण्यापेक्षा इथं बघा, हे रासायनिक अभिक्रिया तुम्हाला लक्षात येईल. हा सोडियम आहे, तो हवेत ठेवला आहे, म्हणजे ऑक्सिजनची संयोग पावतो, ऑक्सिजनची संयोग पावतो, हवेतला जो ऑक्सिजन आहे त्या संयोग पावतो आणि काय तयार होतं, या ठिकाणी सोडियम ऑक्साईड तयार होतात. थोडक्यात काय तयार होतात, ऑक्साईड तयार होतात, सोडियम ऑक्साईड. आता इथं दुसरं घेतला तर त्याबरोबर ऑक्साईड तयार होणार. तर कक्ष तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साईड तयार होतो.
आता या ठिकाणी बघा, कक्ष तापमान म्हणजे जे वातावरण जे तापमान चालू आहे ते, बरोबर आहे. तर ऑक्सिजन संयुग पावतो आणि त्यापासून सोडियम ऑक्साईड तयार. आता हा उघडा सहज उघडा जर ठेवला तर सहज पेट घेतो, म्हणून आपण काय करतो प्रयोगशाळेमध्ये काय करतो, केरोसिनच्या जे बॉटल असेल त्यामध्ये आपण ठेवतो, केरोसिनमध्ये तो आतमध्ये ठेवतो, जेणेकरून वातावरणाचा ऑक्सिजनशी संपर्क येणार नाही ही आपण काळजी घेतो. आणि जर धातूंचे ऑक्साईड जे असतात म्हणजे हे ऑक्साईड आहेत, ओ लागला म्हणजे ऑक्साईड तयार होणार आहे, हे पाण्यात द्रावणीय आहे, पाण्यात विरघळतात, त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्क म्हणजे अल्कली तयार होतात. हे अल्कली तयार झालं NaOH. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे बघा सोडियम ऑक्साईड पाण्यात मिक्स केलं, त्यापासून काय तयार झालं, सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं. हा अल्कली आहे, म्हणजे मराठीमध्ये त्याला अल्क म्हणतात. हा म्हणजे साबणामध्ये, साबण तुम्हाला सर्वांना माहिती आहे NaOH असतो त्यामध्ये, म्हणजे धुण्याचा साबण वगैरे असेल त्यामध्ये NaOH असतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे अल्कली असतो. आता मॅग्नेशियमची फीत हवेत जाळायची म्हणजे ऑक्सिजनचे संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो आणि या ठिकाणी एस दिलाय तुम्हाला, म्हणजे सॉलिड स्वरूपात ही भुकटी तयार होते, पांढरी भुकटी तयार होते. आणि ही पांढरी भुकटी पुन्हा आपण जर पाण्यात टाकली तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे अल्क तयार होतं. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हा OH म्हणजे हायड्रॉक्साईड हे तयार होतं. आता धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, आता आपण जर पाहिलं की हे आपण पाहिलं ऑक्सिजन बरोबर, आता प्रत्यक्ष पाण्याबरोबर पाहायचं की धातू घ्यायचा, उदाहरणार्थ लोखंड घेतलं आपण किंवा ॲल्युमिनियम घेतलं आपण, तर पाण्यामध्ये ठेवून द्यायचं, काय विक्रिया होईल ते पाहूया. फक्त इथं सोडियम घ्यायचं नाही, कारण की काय होतो की सोडियम जर आपण पाण्यात टाकला तर पाण्याचा जो ऑक्सिजन आहे त्याची रासायनिक अभिक्रिया सोडियम बरोबर होते आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि तो स्फोट होतो, आणि म्हणून या ठिकाणी सोडियम घ्यायचा नाही. पाणी घेतलं आपण आणि कृती करायची, प्रत्येक तुकडा जो आहे थंड पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या चंद्रुपात टाका, कोणत्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया होती ते पहा, कोणता धातू पाण्यावर तरंगला आणि का तरंगला हे आपण सर्व निरीक्षण नोंदायची आहे. या ठिकाणी दिली बघा. आता इथं सोडियम घेतला आपण पहिला, तो पाण्याबरोबर आता घ्यायचा नाही प्रत्यक्ष, पण ही अभिक्रिया होते अशी, ही अभिक्रिया करता येते, परंतु विद्यार्थी असतात, धोका निर्माण होऊ शकतो म्हणून करायची नाही. सोडियम बरोबर पाण्याबरोबर जर अभिक्रिया केली, सोडियम हायड्रॉक्साईड तयार होणार आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि प्रचंड उष्णता तयार होते या ठिकाणी, कारण हायड्रोजन हा ज्वलनशील आहे म्हणून. पोटॅशियम आहे, पाण्याबरोबर अभिक्रिया केली KOH तयार होणार आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो, त्यामध्ये सुद्धा हायड्रोजन वायू मुक्त झाल्यामुळे तो पेट घेतो आणि म्हणून उष्णता जास्त बाहेर पडते. या उलट म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम जो आहे तो पाण्याबरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया जलद गतीने घडून येते, अतिशय जलद गतीने व जोमाने अभिक्रिया होते आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता या उलट कॅल्शियम जो आहे पाण्यासोबत अभिक्रिया मंद गतीने व कमी जोमाने होते. आता कॅल्शियमचा एक खडा घ्यायचा आहे, चुनखडी त्याला म्हणतो. आता उदाहरणार्थ आपण जर आता हे CA फक्त या स्वरूपात राहते, संयुग स्वरूपात आढळतो आपल्याला. फक्त कॅल्शियम जर घेतलं आपण तर पाण्यावर अभिक्रिया जर केली तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो आणि ही अभिक्रिया मंद गतीने होते आणि त्याच्यावरती या जो खडा असेल त्याच्यावरती असे बारीक 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 बुडबुडे येताना दिसतात, ते हायड्रोजनचे असतात, परंतु तो हायड्रोजन केव्हा तरी एखादा बुडबुडा बाहेर येतोय, म्हणून तो काही इतका म्हणजे ज्वलनशील नसणार, म्हणजे ज्वलनशील आहे परंतु कमी हायड्रोजन तयार झाल्यामुळे वातावरणामध्ये तो मिक्स होतो. आता दुसरा आहे ॲल्युमिनियम व लोखंड व जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. यांची आपण लोखंड टाकलं अभिक्रिया होईल का? नाही. जस्ताची पण होते नाही, परंतु गरम पाण्याबरोबर नाही, थंड पाण्याबरोबर नाही, परंतु वाफेशी मात्र त्याची रासायनिक अभिक्रिया होते. आता तुम्हाला हे सर्वांना माहिती आहे, ॲल्युमिनियम आणि जास्त जर आपण जर असाची सीट जर असेल बाथरूमला लावलेल्या दरवाजाला, तर गरम पाण्याच्या वाफेमुळे काय होतं, जी रासायनिक अभिक्रिया होते आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड वगैरे अशी तयार होतात. हे बघा ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतात. लोखंड आहे तर Fe3O4 तयार झाला, फेरिक ऑक्साईड तयार झालं. झिंक घेतला आपण,
पाण्यावर अभिक्रिया होऊन झिंक ऑक्साईड तयार झाला आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. आता हा प्रत्यक्ष तुम्हाला रासायनिक अभिक्रिया अशी, त्यासाठी तुम्हाला एक प्रतिकृती दाखवलेली आहे. एक स्टँड घेतलाय, परीक्षा नळी घेतली आहे आणि त्याला बुश बसवलेला आहे. त्या परीक्षा नळीच्या आतमध्ये पाण्याने भिजलेला काचेच्या कापसाचा बोळा ठेवलेला आहे. ओला बोळा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी हा धातू घ्यायचा आहे आणि हे बुश बसवायचं आहे. नळी लावून या ठिकाणी एक जे आहे म्हणजे भांडं जे आहे ते भांडं ठेवायचं आहे. त्याच्यावरती पाणी भरायचं आहे, साबणाचं पाणी भरायचं आहे आणि उलटी परीक्षा नळी ठेवायची आहे. आता इथं पाणी काय भरायचं आहे की साधं पाणी घेतलं तरी चालेल, की फक्त बुडबुडे येण्यासाठी, पाहण्यासाठी की नेमकं वायू येतोय का नाही बाहेर, तयार होतो का नाही बाहेर, म्हणून हे पाणी घेतलं. आता या ठिकाणी हे जे आहेत हे थंड किंवा गरम पाण्यावर अभिक्रिया होत नाही, पण वाफेची अभिक्रिया होते. म्हणून याची इथं पाणी आहे, याला उष्णता दिल्यानंतर याची काय होणार, पाण्याची वाफ होणार आणि ती वाफ इथं लागेल आणि याची रासायनिक अभिक्रिया होईल. त्यापासून हायड्रोजन वायू बाहेर येईल. बुडबुडे आले म्हणजे समजायचं की हायड्रोजन वायू तयार झालेला आहे. पुढचं बघूया आपण की सोने, चांदी, तांबे या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का, ते प्रत्यक्ष प्रयोग करून आपण तपासायचं आहे. तर या ठिकाणी सोने चांदीवरती अभिक्रिया, पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण जरी सोनं जर पाण्यात ठेवलं तर काही होत नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता प्रत्यक्ष या ठिकाणी सोने चांदी जर पाहिलं नाही होणार, तांब्याचं नाही होणार, परंतु आपण आता काय करूया, आपण धातूंची जी असेल ती आम्लाबरोबर अभिक्रिया पाहूया. आता या ठिकाणी तांब्यावर अभिक्रिया होईल पण वाफेची होईल, पण सोन्यावर होत नाही, चांदीवर होत नाही. तांब्यावर पण लवकर होत नाही, हे लक्षात ठेवा. हिला उष्णतेची द्यायची गरज असते किंवा तांब्या म्हणजे आम्लाचीच त्याची रासायनिक अभिक्रिया होते. परंतु जर पाण्यामध्ये जर मिश्रित जर पाणी असेल, म्हणजे ॲसिड युक्त जर पाणी असेल तर अभिक्रिया होते, परंतु शुद्ध जर पाणी घेतलं तर अभिक्रिया होणार नाही. आपण धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया जर पाहूया आपण, इथे काय घेतले बघा. आता निरनिराळे म्हणजे ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, लोखंड आहे, जस्त आहे, यांची म्हणजे नमुने घ्यायचे आहेत आपण आणि एक एक नमुना आपण पाहूया की विरळ सल्फ्युरिक ॲसिड जर टाकून पाहिलं किंवा हायड्रोक्लोरिक HCl जर टाकून पाहिलं, H2SO4 किंवा HCl जर आपण टाकून पाहिलं तर त्यापासून जर आपण विरळ सल्फ्युरिक म्हणजे H2SO4 जर टाकून पाहिलं, सल्फेट क्षार मिळणारे, धातूंचे सल्फेट मिळणार आहे. आणि हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl घेतलं तर काय ना, क्लोराईड क्षार मिळणार आहे. या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो. म्हणजे धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया जर केली तर त्यापासून काय होणार आहे, हायड्रोजन वायू मुक्त होतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ह्या धातूंची क्रियाशीलता आपल्याला दाखवता येईल. म्हणजे सर्वात कमी क्रियाशीलता कोणाची असणार आहे, आम्लाबरोबर Fe असणार आहे. ताबडतोब अभिक्रिया कोणाशी होईल, आम्लाची मॅग्नेशियमची ताबडतोब होईल, त्याच्या खालोखाल ॲल्युमिनियमशी होईल, त्याच्या खालोखाल झिंकशी होईल आणि त्याच्या खालोखाल Fe सर्वात उशिरा होणार आहे, म्हणजे वेळ लागेल अभिक्रिया व्हायला. आता या ठिकाणी जास्त जे कण घेतले, HCl घेतलेला आहे, वायूची बुडबुडे निघाली, इथून उष्णता द्यायची गरज नाही, कारण की आपण या ठिकाणी HCl जे आहेत ते घेतलेले आपण विरल HCl, कारण की जास्त जे आहे त्याची अभिक्रिया होते. या ठिकाणी बारीक बारीक तुकडे घ्यायचे, आपण कण घेतले तरी चालणारे बारीक बारीक. आणि हा जो वायू येणार आहे तर साबणाचे फुगे म्हणजे साबणाचे द्रावण घेतलेले आहे आणि या द्रावणातून जो फुगा बाहेर येईल या फुग्यामध्ये हायड्रोजन वायू असेल आणि त्याला जर आपण त्या फुग्याला जर आपण उष्णता दिली की मेणबत्ती लावली तर तो हायड्रोजन वायू, तर आपल्या सर्वांना माहिती आहे हायड्रोजन वायू हा पेट घेतो आणि फट असा आवाज येणार आहे, कारण की तो स्वतः जळतो. हायड्रोजन हा स्वतः जळतो, म्हणजे ह्या फुग्यांमध्ये हायड्रोजन हा इथून जो येणारा जो हायड्रोजन जो आहे तो यामध्ये जातो, या फुग्यांमध्ये जातो, फुगे तयार होतात आणि तो फुगा फुटला आणि त्याचा जो हायड्रोजन वायू बाहेर पडेल तो ज्वलनशील आहे आणि म्हणून फट असा आवाज येतो. आणि या ठिकाणी बघा, मॅग्नेशियमची अभिक्रिया जलद गतीने होते धातूंशी, ॲल्युमिनियम त्याच्या खालोखाल होणार आहे, त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जास्त असणार, त्याच्या खालोखाल Feची अभिक्रिया म्हणजे लोखंडाची अभिक्रिया फार उशिरा होणार आहे, त्यातून हायड्रोजन हा उशिरा निघणार आहे.
त्याला वेळ लागतो. या ठिकाणी अभिक्रिया दाखवल्या. आता हे संतुलित करणं वगैरे सर्व आपण प्रकरण 3ऱ्यात पाहिलेलं आहे, कसं संतुलित होतं आणि ते मिस घेतलेलं होतं प्रकरण. मॅग्नेशियम HCl वर अभिक्रिया केली, मॅग्नेशियम क्लोराईड तयार झाला, हायड्रोजन वायू मुक्त झाला. ॲल्युमिनियम बरोबर HCl ची अभिक्रिया केली, नंतर ॲल्युमिनियम क्लोराईड तयार झालं, हायड्रोजन वायू मुक्त झाला. लोखंडाबरोबर HCl ची अभिक्रिया झाली, नंतर FeCl2 तयार झालं. झिंक बरोबर HCl ची झिंक क्लोराईड तयार झालं. या ठिकाणी H2 वायू, सर्व ठिकाणी H2 वायू बाहेर पडलेत बघा. म्हणजे धातू बरोबर आम्लाची जर अभिक्रिया जर केली तर त्यातून हायड्रोजन वायू मुक्त होतो, हे लक्षात ठेवा. धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, नायट्रिक आम्ल. आता धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे काय तयार होणार आहे, नायट्रेट्स तयार होणार. जसं HCl बरोबर क्लोराईड क्षार तयार होणार आहे, सल्फेटचे क्षार तयार होतात H2SO4 असेल तर. तसं या ठिकाणी नायट्रिक आम्ल घेतलं तर नायट्रेटचे क्षार तयार होणार आहे. तसं नायट्रिक आम्लाच्या सहनतेनुसार म्हणजे किती तीव्रता आहे त्यानुसार नायट्रोजनची विविध ऑक्साईड तयार होणार. म्हणजे N2O तयार होणार का, NO तयार होणार का, NO2 तयार होणार, त्याच्या नायट्रिक आम्लाच्या सहनतेनुसार किती तीव्र आहे त्यानुसार ते तयार होणार आहे. म्हणजे कॉपर घेतलं, HNO3 टाकलं म्हणजे नायट्रिक आम्ल टाकलं. ॲक्युएस घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं थिकनेस सारखा, सहज घ्यायचं आहे, तीव्र घ्यायचं आहे. या ठिकाणी पाणी तयार होणार आहे. हे बघा या ठिकाणी NO3 तयार झाला बघा. हा सॉरी NO2, पण इथं कॉपर नायट्रेट आणि NO2 नायट्रोजन डायऑक्साईड तयार झाला, NO2 तयार झाला. इथं बघा, आता इथं विरल घेतलं, इथं सहन घेतलं, इथं विरल घेतलं, काय बदल झाला बघा. इथं हे तेच तयार होणार आहे, इथं पण ते. इथं बघा, इथं सेम तयार झालं, इथं काय बदल होणार नाही. परंतु इथं बदल झाला बघा. काय बदल झाला, इथं NO तयार झाला आणि इथं NO2 तयार झाला. हे दोन्ही भिन्न भिन्न आहेत. फक्त आपण संहती बदल केल्यामुळे, म्हणजे संहतीनुसार इथं तीव्र घेतलं, इथं विरल घेतलं, त्यामुळे इथं बदल होणार आहे. आता नायट्रेट तयार होणार, मग सांगितलं मी नायट्रेट, हे नायट्रेट्स आहेत. आता आम्लराज जे आहे, तर आम्लराज कसं तयार करतात, तर आम्लराज हा अतिशय शरणकारी तसेच वाफाळणारा द्रव आहे. आम्लराज तुम्हाला माहिती, तेजाब. तो कसं तयार करणार, सोने आणि प्लॅटिनम या राज धातूंना जर विरघळायचं असेल तर आपल्याला आम्लराजच घ्यावा लागेल. काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. सहत हायड्रोक्लोरिक आम्ल घ्यायचं आहे आणि सहत नायट्रिक आम्ल घ्यायचं आहे 3:1 प्रमाणामध्ये. म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल HCl किती प्रमाण घेणार, 3, आणि नायट्रिक आम्ल 1 प्रमाण घेतलं, जर मिक्स केलं तर त्यापासून आम्लराज तयार होणार आहे, तेजाब तयार होणार आहे. आणि ज्यांच्यावर रासायनिक अभिक्रिया होत नाहीत तर अशांसाठी आम्लराज तयार करून त्याची रासायनिक अभिक्रिया करता येते. म्हणजे उदाहरण सोने आणि प्लॅटिनम जर विरघळायचे असेल तर आपल्याला आम्लराज घ्यावा लागेल. म्हणजे सोन्याच्या दुकानामध्ये जे कारागीर असतात, जे बनवतात, त्यांच्याकडे आम्लराजच असतं. धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया. जे धातू असतील आणि इतर धातूंचे क्षार जे असतील ते पाहिजे आपल्याला. आता क्षार कोणते, कॉपर सल्फेट हे क्षार आहे, म्हणजे धातूंचे क्षार आहेत. फेरस सल्फेट धातूंचे क्षार आहे. आणि धातू कोणते घेतले आपण, लोखंड घेतला आणि या ठिकाणी तांबे तार घेतले. असा साहित्य तुम्हाला लक्षात आलं, तांबे तार, लोखंडी खिळा, चंचुपात्र, मोठी नळी. रासायनिक काय घेतलं, फेरस सल्फेट हे धातूंचे क्षार आहेत, कॉपर सल्फेट धातूंचे क्षार आहेत. तर यांच्यावर रासायनिक अभिक्रिया करायची. आता काय करायचं आहे आपल्याला, तांबे तार घ्यायची आहे, लोखंड खिळा घ्यायचा आहे, आणि ते हे जे आहे, आता जे आपण साहित्य घेतलं आहे ते चंचुपात्र आणि मोठी परिश्रणी घेतली आहे, त्यामध्ये ते ठेवायचं आहे आणि धाग्याने बांधून ठेवणार आपण. आणि यामध्ये जे द्रावण घेतलंय ते कॉपर सल्फेटचं घेतलंय आणि त्या ठिकाणी वरती कोणतं घेतलंय, लोखंडी खिळा घेतलेला आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये या परिश्रमीमध्ये फेरस सल्फेटचं द्रावण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कॉपर म्हणजे तांबा घेतलेला आहे. आणि रासायनिक अभिक्रिया काय झाली ते आपण पाहूया.
काय दिसणार आहे या ठिकाणी आपल्याला, तर लोखंडी खिळ्यावर चढलेले तांब्याचे पूट, म्हणजे लोखंडी खिळा जो आहे त्याच्यावरती तांब जमा झालेलं दिसेल, तांब्याचं असं एक थर जमा झालेलं दिसणार आहे. आणि या तांब्यावरती फेरस सल्फेट म्हणजे लोखंडाचं या ठिकाणी फेरस सल्फेट, फेरस सल्फेट जो आहे तो या ठिकाणी FeSO या ठिकाणी तयार होणार आहे, म्हणजे याच्यावरती तो लेप लागेल. अशी दोन्ही वेगवेगळे आहेत. या ठिकाणी तुम्हाला लोखंडाचं दिले, लोखंडाच्या ह्याच्यावरती काय होणार, तांब्याचं या ठिकाणी थर साचताना तुम्हाला दिसेल. आता बघा या ठिकाणी सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नसते, हे तुम्हाला लक्षात आलं असेल की कोणती अभिक्रिया लवकर होते. या 20 मिनिट बघा, साधारण 20 मिनिटे एका ठराविक काळाच्या अंतराने सतत निरीक्षण करा. कोणत्या परिक्षणवेळेस अभिक्रिया झालेली दिसते, तर ताबडतोब तुम्हाला इथे अभिक्रिया दिसते याच्यामध्ये. हे तुम्ही कसे ओळखणार की अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे, ते तुम्हाला 9वीला गेलेलं आहे. ते या ठिकाणी थर साचताना दिसेल, लवकर या ठिकाणी अभिक्रिया होईल. आपण हा प्रयोग 9वीला देखील केलेला आहे किंवा आता सुद्धा आपण करणार आहोत. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी जी आहे ती अभिक्रियाशीलता सारखी नसते, आपल्याला माहिती आहे. परंतु ऑक्सिजन, पाणी आणि आम्ल या अभिकर्षितांबरोबर, म्हणजे रिएजंट्स त्याला म्हणतो आपण, सर्व धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी ह्या अभिकर्षितांचा उपयोग होत नाही. काही धातू ते पावत नाही. आपण पाहिलं, सोनं पाहिलं, आपण ते पाहिलं, नाही होत त्याच्यावर अभिक्रिया, तर लांब राहतात. यासाठी धातूंची इतर धातूच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रिया उपयोगी पडते. जर A ह्या धातूने B या धातूला त्याच्या क्षारांच्या द्रावणातून विस्थापित केले तर त्याचा अर्थ A हा धातू B ह्या धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशीलता आहे. तर या ठिकाणी जर A हा B ला विस्थापित करत असेल, म्हणजे या ठिकाणी लोखंड जो आहे तो कोणाला विस्थापित करतोय, इथं कॉपरला विस्थापित करतो. कॉपर सल्फेट मधून कॉपरला बाहेर ढकलतोय आणि तो खिड्यावरती येतोय. म्हणजे या ठिकाणी A हा धातू B पेक्षा कसा आहे, जास्त क्रियाशील असणार आहे. कोण जास्त क्रियाशील आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी बघा क्रियाशीलता दाखवलेली आहे. धातू A आणि B धातू क्षारांचे द्रावण, त्यापासून A धातू क्षारांचे द्रावण आणि B धातू क्षारांचे, दोन्ही वेगवेगळे क्षारांचे. A काय धातू क्षारांचे द्रावण आहे आणि B हा वेगळा झाला. या ठिकाणी बघा आता 8.4 मध्ये मागच्या आकृतीवरून तुम्हाला काय लक्षात येईल, इथं बघा 8.4 याच्यामध्ये काय सांगितलंय, अधिक क्रियाशील कोण, तांबे ही लोह, तांबे की लोह. तर इथं काय बघा, कॉपर सल्फेट मधून लोहाने काय केलं, जो लोखंड जो होता त्याने काय केलं, तांब्याला विस्थापित केलं. तुम्हाला बोललो मी की लोखंडच तांब्याला विस्थापित करणार आहे आणि तो तांबा कुठे जमा होणार आहे, लोखंडावर जमा होणार आहे. म्हणजेच लोह हा धातू तांबे ह्या धातूपेक्षा अधिक क्रियाशील आहे. मागच्या याच्यावर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी लोखंड जास्त क्रियाशील आहे, ह्याच्या मर्यादित. आता बघा इथं काय तुम्हाला इथे दिसतंय, पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम जो आहे त्यामध्ये आपण पाहूया तर पाण्याबरोबर सहज अभिक्रिया होते आणि त्यातून हायड्रोजन वायू तुम्हाला माहिती आहे की बाहेर येतो. त्याच्यापेक्षा आम्लाबरोबर, आता आम्लाबरोबर इथून तर इथपर्यंत अभिक्रिया होते. पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जास्त लोह, कथील, शिसे इथपर्यंत आम्लाबरोबर अभिक्रिया होते. हे जे आहे इथून इथपर्यंत ऑक्सिजन बरोबर सर्वांशी अभिक्रिया होते, फक्त सोन्याबरोबर अभिक्रिया होत नाही. म्हणजे वातावरणामध्ये जर आपण सोनं जरी घालून गेलो तरी त्याचा ऑक्सिजनचा काही संबंध म्हणजे संपर्क जरी आला तरी सुद्धा अभिक्रिया होणार नाहीये.
आणि या ठिकाणी बघा अभिक्रियाशीलता जी आहे इकडं वरती जास्त आणि खाली कमी, म्हणजे इथून जास्त अभिक्रियाशीलता हे जे आहेत हे मूलद्रव्य ते इथून जास्त असणार आहे, खाली कमी असणार आहे. वरती जास्त खाली कमी असणार आहे, वरती जास्त खाली कमी असणार आहे. आता बघा सोडियम पोटॅशियम जास्त क्रियाशीलता आहे यांच्यापेक्षा, आणि खाली इथे जे आहे ते कमी क्रियाशीलता असणार आहे. उदाहरणार्थ सोनं जे आहे ते कमी क्रियाशील असणार, त्याच्यावरती कोणत्याही आम्लाचं परिणाम होत नाही, रासायनिक अभिक्रिया होत नाही, फक्त त्या ठिकाणी आम्लराज फक्त हे होणार. विस्थापित अभिक्रियांचे अनेक प्रयोग करून वैज्ञानिकांनी अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली आहे. धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला ही जी मांडणी केलेली आहे अशी ही जी मांडणी केली आहे मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात. अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे खालीलप्रमाणे गट पाडले जातात. जास्त अभिक्रियाशील धातू हे जे आहेत जास्त अभिक्रियाशील धातू आहेत, हे मध्यम आहेत, आणि हे कमी खालचे जे आहेत हे कमी तांब्यापासून कमी क्रियाशील आहे त्यांची. हा चार्ट आपल्याला या ठिकाणी दर्शवतोय. धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. धातूंची कोणाबरोबर? अधातूंबरोबर अभिक्रिया पाहूया आपण आता. राजवायू. कोणते कोणते राजवायू आहेत? हेलियम आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे. हे काय आहेत? राजवायू आहेत. हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, कारण की त्यांची अष्टक स्थिती जी आहे, बी स्थिती जी आहे ती पूर्ण झालेली असते, आणि म्हणून की बाह्यतम कक्षा ही त्याची पूर्ण झालेली असते, म्हणून ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. आपण धातूंच्या अभिक्रियांमधून आतापर्यंत असे पाहिले आहे की धातूंचे ऑक्सिडीकरण होऊन काय तयार होतो? धन आयन तयार होतात, आणि त्याचं धातू आणि अधातूंचे इलेक्ट्रॉन स्वरूपण जर पाहिले तर आपल्याला लक्षात येईल, इलेक्ट्रॉन्स अष्टस्थिती पूर्ण करणे ह्या प्रेरक शक्तीने धातू इलेक्ट्रॉन्स गमावतो. तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा, की जर रासायनिक अभिक्रिया दोघांमध्ये जर संयुग घडून असेल तर त्यातले जे इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे बाह्यतम कक्षामध्ये इलेक्ट्रॉन असतात, ते एक पूर्ण अष्टस्थिती पूर्ण झाली पाहिजे त्यांची, म्हणून ते काय करतात, एकतर त्यांना कमी पडत असेल ते घेतात, किंवा जर एखादा इलेक्ट्रॉन फक्त असेल तर तो दुसऱ्याला देऊन पण टाकतो. उदाहरण सोडियम आहे, बाह्यतम कक्षामध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणून तो दुसऱ्याला देऊन टाकतो, आणि आपली बाह्यतम कक्षा ही काय करतो, त्याच्या आतमधली जी कक्षा ती पूर्ण असते, आठची असते, त्यामुळे तो स्थिर होतो. देऊन टाकल्यामुळे स्थिर होतो, आणि तो देतो म्हणून तो धन इलेक्ट्रॉन्स त्याच्या डोक्यावर असतो, किंवा त्याच्यावरती आयन तयार होतात. अधातूमध्ये काय होणार आहे? क्लोरीनला 7 इलेक्ट्रॉन्स, बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, तो एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेईल आणि आपली अष्टस्थिती पूर्ण करून घेईल. म्हणजे राजवायूंचे बाह्यतम कक्षा त्याचे पूर्ण तयार होतात हे दिले आणि घेतल्यामुळे. राजवायू रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात. मागील येतेमध्ये आपण हे पाहिलं की सोडियम या धातूचे 1 इलेक्ट्रॉन दिल्याने व क्लोरीन या अधातूने याच्याकडून 1 इलेक्ट्रॉन हा घेतो, तो घेतल्याने सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होतं. म्हणजे सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे बाह्यतम कक्षामध्ये, तो हा घेतो, क्लोरीन घेतो, आणि आपली अष्टस्थिती पूर्ण करून घेतो. हा पण आपली अष्टस्थिती पूर्ण करतो, आणि म्हणून यांना राजवायूची बाह्यतम कक्षा पूर्ण तयार होतात. जसं राजवायूंचे असतात तसे यांना पण प्राप्त होते, आणि त्यापासून त्यांचं संयुग तयार होतं, आणि सोडियम क्लोराईड तयार होतं. आयनिक संयुग तयार होतात, आयनिक बंध याच्यामध्ये तयार होतात, देवाणघेवाण होते म्हणून आयनिक बंध तयार होतात. इलेक्ट्रॉन्स त्याच्यावरती येतात आणि इलेक्ट्रॉन्स देवाणघेवाण त्यांची होते, आणि म्हणून आयनिक संयुग तयार होतं. तसंच या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड हे जे आहेत तर त्यांचे या ठिकाणी संयुग तयार होतात. तर पुढचा जो आहे अधातूंचे रासायनिक गुणधर्म जे आहेत ते आपण पाहूया. आपण की अधातू म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य किंवा साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट. म्हणजे अधातू म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य थोडं कमी आहे गटांचा मूलद्रव्यांचा एक गट आहे. अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्ये म्हणतात, कारण का की याच्यातून एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन्स घेतात, आणि म्हणून विद्युत ऋण असं मूलद्रव्य देखील म्हटलं गेलं आहे.
कारण अधातू इलेक्ट्रॉन्स प्राप्त करून घेतात. म्हणजे उदाहरणार्थ क्लोरीन जो आहे तो क्लोरीन दुसऱ्याकडून एक इलेक्ट्रॉन्स घेतो आणि म्हणून तो ऋण प्रभारित आयन तयार होतात. अधातूंच्या रासायनिक अभिक्रियांची काही उदाहरणे आपल्याला पाहायची आहेत. आज उदाहरणार्थ बघा, हा कार्बन जो आहे म्हणजे अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी, म्हणजे अधातू म्हणजे कोण, आता या ठिकाणी बघा कार्बन दिलेला आहे. कार्बन जो आहे तो दुसरा अधातू जो आहे, या दोघांबरोबर रासायनिक अभिक्रिया होणार आहे, ते आपण CO2 वायू तयार होणार आहे. आता या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन अपूर्ण ज्वलन जर झाला असेल तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, आणि सल्फर आणि ऑक्सिजन दोघांची जर रासायनिक अभिक्रिया झाली तर त्यापासून आपल्याला SO2 वायू हा आम्लधर्मी तयार होतो. म्हणजे अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया, हे अधातू आहे जे, म्हणजे ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया होते आणि SO2 वायू तयार होतो. आणि काही बाबतीत उदासीन ऑक्साईड तयार होतात. आता हे आम्लधर्मी आहेत. हे बघा, हा आम्लधर्मी आहे, हा आम्लधर्मी आहे, आणि हा जो आहे तो उदासीन आहे. म्हणजे पूर्ण ज्वलन, अपूर्ण ज्वलन आणि ज्वलन असं या ठिकाणी म्हटलं गेलं. मग या ठिकाणी काय दाखवलंय, हे अधातू जे आहेत तर ऑक्सिजन बरोबर त्याची रासायनिक अभिक्रिया घडून आल्यानंतर तयार होणारे म्हणजे आम्लधर्मी काय आहेत, आम्लधर्मी आहे का उदासीन आहे का आम्लधर्मी आहे ते पाहण्यासाठी. अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, परंतु याला अपवाद आहे. याला अपवाद हॅलोजन ग्रुप आहे. म्हणजे क्लोरीन, हॅलोजन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जे आहेत हे गणातली ते हॅलोजन ग्रुप आहेत, हॅलोजन गटातले येतात, त्याला हॅलोजन म्हणतात. तर Cl2 याचे जो आहे हायड्रोजन गटातली आहे, तर पाण्यावर अभिक्रिया होऊन HOCl आणि HCl तयार होणार आहे. अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया, म्हणजे क्लोरीन बरोबर काय करायचं, विरल आम्लाबरोबर. सामान्य अधातूंची विरल आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. विरल आम्ल, याला अपवाद आहे हॅलोजन, याला पण अपवाद आहे. इथं HBr घ्यायचा आहे, विरल आम्ल. म्हणजे काय घेतलं आपण या ठिकाणी, क्लोरीनची कोणती घेतली, विरलमध्ये विरल हायड्रोब्रोमिक हे आम्ल घ्यायचं आपण, आणि त्यापासून HCl तयार होणार आणि ब्रोमीन बाहेर जाणार. अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया, अधातू याची आणि हायड्रोजन बरोबर अभिक्रिया जर केली आपण, तर या ठिकाणी योग्य तापमान, दाब, उत्प्रेरकाचा वापर करायचा आहे, तर अभिक्रिया होणार आहे. H2S वायू तयार होईल आणि अमोनिया वायू तयार होतो, हे आपल्या सर्वांना माहिती. म्हणजे तुम्हाला काय दिलं या ठिकाणी, की अधातू पाण्याबरोबर अभिक्रिया करून पाहिजे, अधातूची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया करून पाहिजे, अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया करून पाहिजे. तर काय काय प्रोडक्ट तयार होतात ते आपण या ठिकाणी पाहिजे. आता इथे डोके चालवा, जरा डोके चालवा, की क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यामधील अभिक्रियेत हायड्रोजन ब्रोमाइड यांचे रूपांतर Br मध्ये ब्रोमीन मध्ये होते. या रूपांतराला ऑक्सिडन म्हणता येईल का? हे ऑक्सिडन घडून आणणारा ऑक्सिडन कोण, जो ही अभिक्रिया घडून आणेल ताबडतोब, त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऑक्सिडन म्हणणार आहोत. म्हणजे ऑक्सिडन ही अभिक्रिया आहे आणि जो घडून येईल तो ऑक्सिडक असतो. आयनिक संयुगे, आता आयनिक संयुगे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं तुम्ही, की धन आणि ऋण आयन तयार होतील. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की सोडियम वरती धन आयन तयार होतात, क्लोरीन वरती ऋण आयन तयार होतात, तुम्हाला सर्वांना सांगितलंय. आणि त्यांच्यामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण बल जास्त असणार आहे. म्हणजे हे आयन दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. धन आणि ऋण म्हणजे सोडियम आणि क्लोरीन हे दोन घटकांपासून एक संयुग तयार होणार आहे, त्याला आपण आयनिक संयुगे म्हणणार आहोत. धन आयन आणि ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन आहे. धन आणि ऋण हे विरुद्ध आहे, त्यांच्यात काय असणारे एक विद्युत स्थितिक आकर्षण बल असणार. त्यामध्ये जर बल असेल, आकर्षण बल असेल तरच ते एकत्र येऊ शकतात, अन्यथा नाही. धन आणि ऋण असलेच पाहिजे. हे आकर्षण बल म्हणजे धन आयन
व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय. हे फार महत्वाचं आहे. धन आयन आणि ऋण आयन असेल तरच आयनिक बंध तयार होतात. आयनिक संयुगामधील धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या व त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य असे असते की धन आणि ऋण प्रभार एकमेकांना संतुलित करतात. त्यामुळे आयनिक संयुग विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. म्हणजे समजा आता तुम्हाला एक सांग, HCl आहे, ह्याच्यामध्ये हायड्रोजन एक देणार आहे आणि क्लोरीन एक घेणार आहे. म्हणजे काय झालं, या ठिकाणी संतुलित झालं, एकमेकांचे संतुलित करतात. नंतर या ठिकाणी दुसरं तुम्हाला सांगितलं म्हणजे Cl2 आहे, H2O आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा ऑक्सिजन बरोबर 2 हायड्रोजन घ्यावे लागतील आयनिक संयुग तयार करण्यासाठी. आयोनिक संयुग तयार करण्यासाठी 2 हायड्रोजन घ्यावे लागतील आणि म्हणून ते काय होणार आहे, विद्युतदृष्ट्या उदासीन होणार आहे. म्हणजे इकडे जर हायड्रोजन 2 देत इलेक्ट्रॉन्स असतील त्याच्या डोक्यावरती, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो, तर हायड्रोजनचा एकच आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी 2 घ्यावे लागतील आणि मग ते एकत्र भागे त्यांची होते, एकत्र येतात आणि त्यापासून संयुग तयार होतो. म्हणजे काय झालं, विद्युतदृष्ट्या ते उदासीन असतात. म्हणजे 2 निगेटिव्ह 2 पॉझिटिव्ह आले पाहिजे म्हणून 2 हायड्रोजन. आयनिक संयुगे हे स्फटिकरूप असतात. स्फटिकरूप पदार्थांना सर्व कणांचे, आता या ठिकाणी मी तुम्हाला पाण्याचं उदाहरण देतोय, ते ऍक्च्युअल या ठिकाणी ते कसं असणार आहे, आयनिक संयुगे ते म्हणता येणार नाही त्यांना, की स्फटिकरूप नाहीत ते. त्यामध्ये जे विरघळत कॉपर सल्फेट आहे उदाहरणार्थ, त्यामध्ये आयनिक संयुग तयार झाले. NaOH जो आहे त्याच्यामध्ये आयनिक संयुग तयार झालेले आहे. तर असे जे आहेत स्फटिकरूप असणार आहेत. स्फटिकरूप पदार्थांना सर्व कणांचे पृष्ठभाग विशिष्ट आकाराचे तसेच गुडगुडीत व चकचकीत असतात. आयनांची नियमित पद्धतीची मांडणी स्फटिकरूपाला कारणीभूत असते. आयनाची नियमित पद्धतीची मांडणी, एखादा समजा मीठ आहे, त्याला कशी त्याची मांडणी असेल त्यावर त्याला कारणीभूत असणार आहे. वेगवेगळ्या आयनिक संयुगातील आयनांची रचना, त्या आयन कशी असतील त्यानुसार त्याची मांडणी होणार किंवा मांडणी वेगवेगळी असते. म्हणजे सोडियम क्लोराईडची मांडणी वेगळी असेल, HBrची मांडणी वेगळी असेल किंवा इतर जे आहेत दुसरे आहेत ते, म्हणजे आणखी आपल्याला आयोडीन म्हणता येईल. त्यामुळे त्यांच्या स्फटिकांना आकार वेगवेगळा असतो. प्रत्येकाची रचना वेगवेगळी आहे, आयनांची रचना वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा आकार वेगळा असणार आहे. आणि स्फटिकांच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजे विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल व सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल. हे बल किती स्ट्रॉंग आहे यानुसार आकर्षण बल किती स्ट्रॉंग आहे आणि प्रतिकर्षण बल किती स्ट्रॉंग आहे, प्रतिकर्षण बल. यामुळे स्फटिक रचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन तयार होणार आहे किंवा ऋण आयनांभोवती धन आयन तयार होणार आहे, अशी सर्वसाधारण मांडणी असते आणि स्फटिक रचना त्याप्रमाणे तयार होणार आहे. धनप्रभारित व ऋणप्रभारित आयनांचे आकारमान, आयनांमध्ये विद्युत प्रभारांचे परिणाम जे आहेत. आता या ठिकाणी लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप प्रबळ असते. म्हणजे एकत्र जर आली तर त्यांच्यामध्ये आकर्षण जे बल आहे धन आणि ऋणमध्ये ते जास्त असणार आहे. त्यामुळे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ देखील असतात. काही कठीण होतात, काही ठिसूळ असतात, परंतु आकर्षण बल जे आहे ते त्यांच्यामध्ये जास्त असणार आहे, उच्च असणार आहे. आयनिक संयुगे व त्यांचे गुणधर्म. आता तुम्हाला एक प्रयोग इथे दिलेला आहे. पसरट चमचा घ्यायचा आहे, बर्नर घ्यायचा आहे, कार्बनी विद्युत अग्र घ्यायचे, चंचुपात्र विद्युत घट घ्यायचा आहे, दिवा घ्यायचा आहे, दाखवळ घ्यायची आहे, सोडियम क्लोराईड घ्यायचं आहे, एका चमचा असेल त्यामध्ये ठेवायचं आहे, द्रावण ठेवायचं आहे. वरील एका क्षाराचा थोडासा नमुना घ्या आणि बर्नरवर पेटत्या ज्योतीवर तुम्ही तापवा किंवा तुम्ही जर मिठाचा खडा जरी घेतला तरी सुद्धा चालेल. इथे मिठाचा खडाच घ्यायचा आहे, लिक्विड स्वरूपात घेऊ नका आणि पाणी घ्या सांगितले. वरील नमुने घ्या आणि त्यांचे निरीक्षण करा. धातूच्या छोट्या पसरट चमच्यात वरीलपैकी एका क्षाराचा थोडासा नमुना घेऊन बर्नरच्या पेटत्या ज्योतीवर तापवा. इतर क्षार घेऊन वरीलप्रमाणे कृती करा. लवकर विरघळतात का ते बघा त्याच्यामध्ये.
आणि या ठिकाणी दुसरे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे की ते आकृती अशी आहे. याच्यामध्ये बघा मागे आपण पाहिलं की हा प्रयोग चालू होता त्या ठिकाणी. तुम्हाला जो सांगितलं चमच्यातला शाळेचा नमुना घ्यायचा आहे आणि तो आपण पाहायचा आहे आपण. आणि या ठिकाणी बघा आयनिक या ठिकाणी क्षारांचा दिलेला आहे, क्षार दिलेले आहे आणि ग्राफाईटची कांडी दिली आहे आणि ही दिलेली आहे चंचू पात्र दिलं आहे आणि हा प्रयोग करून पाहायचा. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे, धन आणि ऋण प्रभावित आयनांचे तीव्र आकर्षण बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायी रूपात असून कठीण असतात. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यावर दाब प्रवृत्त केल्यास त्यांचे सुद्धा तुकडे होऊ शकतात. त्यांच्यामध्ये आंतररेणुकीय आकर्षण बल जास्त असणार आहे आणि ते जर आपल्याला ब्रेक करायचं असेल, तोडायचं असेल तर जास्त ऊर्जा लागते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून त्यांचा म्हणजे त्यांना जर वेगळे करायचं असेल तर त्यांचा आपल्याला जास्त ऊर्जा लागते, म्हणून त्यांचा द्रवणांक किंवा उष्णांक हा उच्च असतो. आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात कारण विचलन होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन म्हणजे विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड जर घेतला आपण तर मिठाचा खडा त्यातून विद्युतधारा वाहणार नाही, परंतु जर पाण्यामध्ये आपण जर त्याचं द्रावण तयार केलं तर त्याचे आयन हे वेगवेगळे होतात. त्यांच्या भोवती पाण्याचे रेणू त्यांच्यामधील नवे आकर्षण बल प्रस्थापित होते, म्हणजे आयन तयार होतील आणि आयन तयार झाले तरच आकर्षण बल तयार होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगाची जलीय द्रावणे तयार होतात. परंतु आयनिक संयुगे केरोसिन, पेट्रोल यासारख्या द्रावणात अद्रावणीय असतात. काही जे असे आहेत की ते आयनिक संयुगे केरोसिन जे आहे ते केरोसिनमध्ये किंवा पेट्रोलमध्ये द्रावकात अद्रावणीय असतात, म्हणजे त्यामध्ये विरघळत नाहीत. कारण पाण्यात होते त्याचप्रमाणे ह्या द्रावकामध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाहीत. आता या ठिकाणी जर ते झाले, द्रावण तयार झाली, आकर्षण बल प्राप्त झालं आणि ते विरघळले किंवा आयन तयार झाले तर या ठिकाणी काय दाखवले की बल्ब पेटतो. इकडचे आयन इकडे जातील आणि परत इकडचे इलेक्ट्रॉन्स अशी जाणार आणि बल्ब पेटणार, म्हणजे विचरण या ठिकाणी होतं, आयनची देवाणघेवाण होते आणि म्हणून बल्ब पेटतोय. यामध्ये बघा आता पाचवा जो आहे की स्थायी स्वरूपातील आयनिक संयुगे जे आहेत विद्युत वहन करू शकत नाही. स्थायी स्वरूपातील म्हणजे मीठ असेल, फक्त मिठाचा खडा असेल तर विद्युत वहन करू शकत नाही. पण पाण्यात जर टाकलं आणि जर जर आपण आयन जर तयार केले, विरघळलं तर आयन तयार होतील आणि जर त्यातून विद्युतधारा जाऊ शकेल. हा आपण आता मागच्या प्रयोगात आपण पाहिलं आहे. या अवस्थेत आयन आपली जागा सोडू शकत नाही, परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ते विद्युत वहन करू शकतात. हे तुम्हाला मी सांगितलंय. पाण्यातील द्रावणात विचलन झालेले आयन असतात. द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास आयन हे विरुद्ध प्रभाराच्या धन असेल तर ऋण तिकडे जातील आणि ऋण असेल तिकडे धन येतील, अशी या पद्धतीने विद्युत अग्राकडे जातात. वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी असं देखील म्हटलं जातं. आता पाणी जे आहे तर आयनिक नाही, या पाण्यामध्ये हे विरघळतात, म्हणून झिंक क्लोराईड आहे सर्व आहे पाण्यात विरघळणारे आहे. द्रवणांक इथे दिले, प्रत्येकाचा उत्तरांक दिलेला आहे. आता या ठिकाणी धातू विज्ञान जो आहे हा पॉइंट आपण पुढच्या तासाला आपण घेणार आहोत. पुढच्या स्लाइड आपण घेणार, म्हणजे पुढचं लेक्चर जे आहे ते आपण धातू विज्ञानापासून सुरुवात करूया.